नमस्कार मंडळी, मी आज जेवणाची पूर्ण थाळी बनवते आणि थाळीमध्ये आज मी आलू गोबीची ग्रेव्हीवाली भाजी, त्यासोबत बासुंदी, पुरी आणि पकोडे, भात बनवते। पुऱ्या अगदी चांगल्या फुगतील कशा, खुसखुशीत कशा बनतील आणि त्यासोबत मार्केटसारखी बासुंदी कशी बनेल, आलू गोबीची ग्रेव्हीवाली भाजी पटापट कशी बनेल, तेव्हा सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिला आलू गोबी ग्रेव्ही बनवूया। त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, कढई चांगली गरम झाली। आता याच्यामध्ये तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालंय, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे। जिरे चांगले भाजलेत। आता ह्याच्यामध्ये मी एक पेस्ट बनवून घेतलाय, हा पेस्ट घालायचा। पेस्ट बनवण्यासाठी मी 2 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि 4-5 काजूच्या बिया घालून हा पेस्ट बनवून घेतलाय। आता हा पेस्ट चांगला भाजून घ्यायचा। आता याचं थोडंसं पाणी सुकलंय, पूर्णपणे पाणी अजून सुकलं नाही। आता ह्याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे, थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, ह्यानं कलर खूप छान येतो। त्यासोबत तिखट लाल मिर्च पावडर। आता हे चांगलं मिक्स करायचं आणि चांगला मसाला भाजून घ्यायचा। आणि आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसूणचा पेस्ट घालायचा। ज्यावेळी तुम्ही पेस्ट वाटताय त्यावेळीच आलं लसूण पण त्यामध्ये घातलं तरी चालतंय। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, परत मिक्स करायचं। आता मसाला चांगला भाजला आहे, मसाला अगदी तेल सोडू लागला आहे, तुम्ही बघू शकता कढईला बिलकुल चिटकत नाही आहे। आणि आता याच्यामध्ये 1 कप फ्लावर घालायचा। फ्लावर चांगला अगदी धुवून साफ करून घेतला आहे आणि त्यासोबत 1 बटाटा मी चिरून धुवून घेतला आहे, तो घालायचा आणि चांगलं मिक्स करून याला झाकून ठेवायचं, कारण ह्याला मिठाच्या पाण्यामध्ये जरा चांगलं शिजू द्यायचं। भाजीला बारीक गॅस करून शिजायला ठेवले। तर आता दुसऱ्या गॅसवरती मी 1.5 लिटर दूध ठेवलंय बासुंदी बनवण्यासाठी। त्याला चांगली उकळी येऊ दे। दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया। मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, तुम्ही वाटीने 2 वाट्या घेतलं तर चालतंय। आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घातलाय आणि चवीनुसार मीठ घातलंय। आता हे थोडं पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं। रवा घातल्यामुळे पुऱ्या अगदी खूप छान बनतात, खुसखुशीत बनतात, चांगल्या फुगतात पण, म्हणून कधीही पुऱ्या बनवताना पुरीमध्ये रवा हा नक्की घालावा। पीठ आता चांगलं मळून घेतले मी। जितकं आपण चपातीसाठी मऊ मळतो तितकं मऊ नाही मळायचं, थोडंसं हे घट्टच ठेवायचं। पीठ आता मळून झालंय, याला आता थोडा वेळ साईडला ठेवूया भिजायला। तो पण भाजी चेक करूया। मिठाच्या पाण्यात वाफेवर आता जवळजवळ 80% भाजी शिजली गेली। आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। आपल्या गरजेनुसार आपण पाणी घालायचं। आपल्याला भाजी किती घट्ट करायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला, पण गरम पाण्याचाच वापर करा। आता ह्याला एक चांगली उकळी काढायची आणि 2 मिनिटं असेच अजून जरा शिजू द्यायचं। उकळल्यानंतर अजून 2-3 मिनिटं मी भाजीला शिजू दिलंय। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। ही भाजी तयार आहे, हिला आपण साईडला ठेवूया आणि आता बासुंदी चेक करूया। हे बघा, बासुंदी दूध चांगलं उकळलंय। आता हे दूध जितकं आपण घेतले ते अर्ध झालं पाहिजे, इतपत आपल्याला दूध आटवायचं आहे। आणि प्रत्येक वेळी दूध पूर्ण आटेपर्यंत सारखं असं हलवून साईडनं खरडून शाई का आतमध्ये घालायची। असं केल्यामुळे बासुंदी खूप छान बनते। जवळजवळ 30 ते 40 मिनिटं लागतात एवढं दुधाला आटायला, कारण बारीक गॅस करूनच ठेवावं लागतं दूध। मोठं गॅस केलं तर दूध बाहेर जातं। बाकी जेवण बनवताना अधूनमधून तुम्ही बासुंदी अशी चेक करत राहायचं आणि साईडनं शाई खरडून आतमध्ये घालायची। अशा प्रकारे बासुंदी तयार होते। तोपर्यंत आपण पकोड्याचं पीठ भिजवून घेऊया। पकोड्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। आता हे मिक्स करूया। खूप सिंपल पकोडे बनवते मी। आता याच्यामध्ये बेसन घालूया आणि गरजेनुसार पाणी घालून चांगलं ह्याला मिक्स करायचं आणि चांगलं पीठ भिजवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे। आता पकोड्याचं पीठ थोडा वेळ आपण साईडला ठेवूया आणि बासुंदी चेक करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता कशी अगदी दाणेदार बासुंदी बनते। आता ह्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आणि थोडीशी वेलदोड्याची पावडर मिक्स करायचं आणि अजून एक 4-5 मिनिटं ह्याला असंच बारीक गॅस करून ठेवायचं। पण तरीही अधूनमधून ही साईडनं शाई खरडून काढण्याची प्रोसेस करतच राहायचं शेवटपर्यंत, बासुंदी पूर्णपणे तयार होईपर्यंत। बासुंदी तयार आहे, बासुंदी साईडला ठेवूया आणि मी पुऱ्या पण लाटून ठेवलेत। आता त्या तळून घेऊया। हे बघा अशा प्रकारे तळायच्या। पुरीसाठी तेल कधीही जास्त गरम झालं पाहिजे, पूर्णपणे तेल गरम करून मगच पुऱ्या तळायच्या, नाहीतर चांगल्या तळल्या जात नाहीत आणि चांगल्या फुगल्या पण जात नाहीत। आणि पुऱ्या तुम्ही गोल गोल छोट्या लाटून सुद्धा तळू शकता, किंवा मोठी चपाती लाटून त्याचे वाटीनं किंवा ग्लासनं असं छोट्याशा कट करून किंवा कटरनं कट करून तसंही तळू शकता। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान फुगतायत, अगदी असे टम्म फुगायला लागलेत। आता पुऱ्या आपल्या तळून झाल्यात आणि ह्याच तेलामध्ये आता आपण पकोडे तळून घ्यायचे। अशा प्रकारे चम्मचनं तुम्ही छोटे पकोडे टाकू शकता तेलामध्ये, किंवा हातानेही घातले तरी चालते। पकोडेना मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं, नाहीतर आतून फ्राय होत नाहीत। तुम्ही बघू शकता पकोडे किती छान बनलेत। आता पकोडे आपले फ्राय झालेत, आपण यांना बाहेर काढूया आणि अशा प्रकारे सगळे पकोडे तळून घेऊया। आता आपलं सगळं जेवण तयार झाले। मी भात पण बनवून घेतलाय। भाताची काही रेकॉर्डिंग नाही केली, कारण भात सिंपलच बनवायचा होता म्हणून। आता आपण सर्व करूया। आलू गोबीची ग्रेव्हीवाली भाजी, बासुंदी तुम्ही बघू शकता किती छान बनली। बासुंदी इथून पुढे तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही आहे, घरातच बनवू शकता, बिलकुल मार्केटसारखी बनते। फक्त काय बासुंदीला थोडा जास्त टाइम लागतो, बासुंदीमध्ये जास्त काही सामग्री पण नाही पडत। भात, पुऱ्या आणि पकोडे, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे जेवण बनवून नक्की बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।
परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.